निवडणूक जरी माझी एकटीची असली तरी ही लढाई आपल्या सगळ्यांची लढाई आहे. ही लढाई महागाई विरोधातली लढाई आहे. कारण का बीजेपी आल्यापासून 300 रुपयाचं सिलेंडर हे 1200 रुपये झाले. सर्वात जास्त त्रास ह्याच्या महिलांना झाला, बीडी कामगारांना झाला, यंत्रमाग कामगारांना झाला. त्याच्यानंतर रेशन दुकानामध्ये धान्य बंद झालं, त्याचा पण त्रास कामगारांना झाला. त्याच्यानंतर पाणी, पूर्व भागात पाणी सगळं विस्कळीत सोलापुरात. आज 8-8 दिवसात पाणी मिळतं. कोणामुळे? कारण का 2 वर्ष झालं बीजेपीने अजूनही महानगरपालिका निवडणूक घेतली नाही. का घेतली नाही त्यांनी महानगरपालिका निवडणूक? 2 वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होती, पण निवडणूक घेतली नाही म्हणून आज आपल्याला पाणी मिळत नाही. त्यानंतर जीएसटी, जे यंत्रमाग कारखानदार आहेत त्यांच्या डोक्यावर ते जीएसटीचा राक्षस अजूनही बसलाय. मित्रांसोबत हॉटेलमध्ये गेला चहा प्यायला तर बिस्किटाच्या पुड्यावर पण जीएसटी. म्हणजे दुष्काळात 13वा महिना. नोटबंदी मोदीजींनी केली, त्याचा फायदा कोणालाही झाला नाही. उलट नोटबंदीचं नुकसान बीडी कामगारांना झाला, कारण त्यांची आठवडा मजुरी रोख रक्कम बंद झाली. 10 वर्ष लागली आपल्याला आज समजायला की त्यांनी खोटं सांगितलं. 10 वर्ष लागली, पण त्रास तुम्हाला झाला. ना 15 लाख जमा झाले, ना महागाई कमी झाली, ना पाणी मिळालं, ना तुमच्या टेक्स्टाईलला पॅकेज मिळालं. उलट बीडी कारखाने बंद करणार होते मोदीजी, बंद करणार होते. ते आपण दिल्लीला जाऊन ते थांबवायला सांगितलं की जोपर्यंत तुम्ही या महिलांना वेगळं काम देत नाही तोपर्यंत बीडी कारखाने बंद नका करू. एवढंच नाही तर यंत्रमाग कारखानदार साठी जेव्हा MIDC मध्ये आग लागते, आता दर दुपारी लोड शेडिंगमुळे आग लागते, तो आवाज आपण विधानसभेत पण त्या ठिकाणी उचलला. इकडे गटमजी आहेत, राहुल गांधीजी आहेत, मोदीजी आहेत,